नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कृषी विद्यापीठामध्ये बंपर अशा वॅकन्सीज भरल्या जात आहे। मित्रांनो, एकूण 787 पदांच्या या परमनंट वॅकन्सीज भरल्या जात आहे। यामध्ये गट क आणि गट स वर्गातील विविध पदे भरली जात आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून 30 जानेवारी 2025 पर्यंत हा जो ऍड्रेस आहे या ऍड्रेसवरती ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। मित्रांनो, अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे। आता यामध्ये मित्रांनो, गट स वर्गातील एकूण 241 तर गट ड स वर्गातील एकूण 546 पदं असे एकूण 787 पदं परमनंट पद्धतीने भरली जात आहे। आता मित्रांनो, सर्वप्रथम आपण गट क स वर्गातील कोणकोणते पदं भरली जाणार आहे ते बघणार आहोत। यामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लर्क, स्टेनोटायपिस्ट, क्लर्क कम टायपिस्ट यांसारखी एकूण 28 विविध पदं या ठिकाणी भरली जाणार आहे। गट क स वर्गातील अशी हे 241 पदं या ठिकाणी भरली जात आहे। त्यानंतर मित्रांनो, गट ड स वर्गातील एकूण जे 546 पदं या ठिकाणी भरली जात आहे, यामध्ये देखील तुम्ही बघू शकता लायब्ररी अटेंडंट, त्यानंतर लायब्ररी अटेंडर, काउंटर, मेसन यांसारखी विविध 10 पदं या ठिकाणी भरली जात आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, एकूण 787 पदांची ही परमनंट भरती असणार आहे। बंपर अशा वॅकन्सीज असणार आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। यामध्ये मित्रांनो, प्रत्येक पदासाठी काय तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं, कशा पद्धतीने तुमचं एक्झामचं स्वरूप असणार आहे, त्यानंतर किती पगार दिला जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे। ऑलरेडी ही पीडीएफ जी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता वरिष्ठ लिपिक पदासाठी 25,500 ते 81,100 प्रमाणे पगार दिला जाणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि टायपिंग स्पीड दिलेल्यापैकी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे। 4 वेगवेगळ्या शिक्षणवरती प्रश्न विचारले जाणार आहे। 200 गुणांचे हे प्रश्न असणार आहे। 100 प्रश्न विचारले जाणार आहे ज्यासाठी 2 तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे। आता मित्रांनो, गट क स वर्गामध्ये काही जे पद आहे या पदांसाठी 200 गुणांची तुमची लेखी परीक्षा असणार आहे। मात्र काही पदांसाठी 120 मार्काची लेखी परीक्षा आणि उरलेल्या 80 मार्क तुमची या ठिकाणी व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे आणि त्याचे एकत्रित गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता लिपिक नि टंकलेखक या पदासाठी 19,900 ते 63,200 इतका पगार दिला जाणार आहे। इथे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे। याचं देखील एक्झाम स्वरूप तुम्ही बघू शकता सेमच आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, एकूण 28 पदं जे आहे ते गट क स वर्गासाठी या ठिकाणी भरली जात आहेत, ज्यासाठी जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। तसंच गट ड व स वर्गातील पदं देखील या ठिकाणी भरली जात आहेत। यामध्ये प्रयोगशाळा परिचर असेल, ग्रंथालय परिचर असेल, गवंडी, माळी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा सेवक, त्यानंतर शिपाई, पहारेकरी, मजूर यासारखी पदं भरली जात आहे। काही पदांसाठी 4थी मागितलेली आहे, काहींसाठी 7वी तर काहींसाठी 10वी 12वी अशा पद्धतीने तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे। मित्रांनो, जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे। यामध्ये देखील तुम्ही बघू शकता गट ड स वर्गामध्ये हे जे पदं भरली जात आहे यामध्ये काही जे पद आहे त्यांसाठी 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे। मात्र काही जे पद आहे त्यांच्यासाठी लेखी परीक्षा नसणार आहे। यासाठी फक्त तुमची व्यावसायिक चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी चेक केली जाणार आहे आणि त्याच्या एकत्रित गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता गवंडी असेल, माळी असेल, सुरक्षा रक्षक या पदांसाठी तुमची कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नसणार आहे। मित्रांनो, अप्लाय करायचं आहे। बंपर अशा वॅकन्सी 787 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे। यामध्ये मित्रांनो 30 जानेवारी 2025 पर्यंत विहित नमुन्यात तुम्हाला तुमचा अर्ज दिलेल्या ऍड्रेसवरती सादर करायचा आहे। अर्जाचा नमुना तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून मिळणार आहे किंवा तुम्ही हे जे संकेतस्थळ दिलं आहे mpkv.ac.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील देऊ शकणार आहे। जर मित्रांनो तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वर्ष वयाची विशेष सूट असणार आहे। यामध्ये भूकंपग्रस्त, दिव्यांग, त्यानंतर पदवीधर उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता यामध्ये मित्रांनो अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये तर बाकी प्रवर्गासाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। परीक्षा शुल्क तुम्ही डिमांड ड्राफ्टद्वारे या ठिकाणी पे करू शकणार आहे। हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला नियंत्रक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या नावे काढायचा आहे आणि हा जो डिमांड ड्राफ्ट आहे हा तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या शाखेवरती काढणं अनिवार्य असणार आहे।
शाखेचा IFSC कोड आणि शाखा कोड क्रमांक देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे. मित्रांनो, एका पदापेक्षा जास्त पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज करणं आणि सेपरेट परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे. यामध्ये मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती जायचं आहे. या संकेतस्थळावरनं अर्जाचा नमुना तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय तिथून तो डाउनलोड करायचा आहे. व्यवस्थित फिलअप करून आवश्यक त्या कागदपत्रांसोबत तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती 30 जानेवारी 2025 पर्यंत पाठवायचा आहे. यामध्ये मित्रांनो, लेखी परीक्षेमध्ये 45% गुण मिळवल्यानंतर तुम्हाला पुढच्या प्रोसेससाठी बोलवण्यात येणार आहे. आता काही जे पद आहे त्यांच्यासाठी व्यावसायिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. त्यांच्यासाठी देखील 45 गुण तुम्ही व्यावसायिक चाचणी आणि शारीरिक चाचणीमध्ये मिळवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी बोलवण्यात येणार आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निवड यादीची कालमर्यादा जी आहे ती 1 वर्षासाठी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सर्व पदांसाठी या ठिकाणी काही सूचना, अटी आणि शर्ती दिल्या आहेत, तो व्यवस्थित वाचायचा आहे. मित्रांनो, यामध्ये अर्ज भरताना अर्ज तुम्हाला विहित मुदतीत सादर करणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर विहित नमुन्यामध्ये हा अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. मित्रांनो, यामध्ये काही पद जे आहे म्हणजे 50% पद जे आहे ते प्रकल्पग्रस्तांसाठी असणार आहे. तर असे जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी काही सूचना दिल्या आहेत त्या त्यांनी व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे. यामध्ये तुम्ही अर्जाचा नमुना देखील या ठिकाणी बघू शकता. हा अर्जाचा नमुना असणार आहे जो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिला जाणार आहे. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला तुमचा फोटोग्राफ या ठिकाणी लावायचा आहे. तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल, एज्युकेशनल डिटेल, एक्सपिरियन्स डिटेल या ठिकाणी फिलअप करायचे आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला अर्जासोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील जोडणं आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, 30 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो दिलेल्या ऍड्रेसवरती दिलेल्या डॉक्युमेंट सहित आणि डिमांड ड्राफ्ट सहित पाठवणं आवश्यक असणार आहे. 787 जागा आहे मित्रांनो, बंपर अशा वॅकन्सीज आहे, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.